दर्ग्यावर जाऊन गोळीबार करण्याचा प्लान तुम्ही किती दिवसांपासून आखला होता? कसला प्लॅन? गोळीबार करून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्लान. गोळीबार? नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो का? मग माझा गैरसमज दूर कर ना. ऍक्च्युली आज माझी IPS ची एक्झाम होती. एक्झाम संपल्यानंतर राज मला न्यायला आला होता. त्याने मला मनातली इच्छा पूर्ण करणाऱ्या पीरबाबाच्या दर्ग्याबद्दल सांगितलं. मन्नत मागावी म्हणून मी त्याच्याबरोबर तिकडे गेली. कॉन्स्टेबल, साहेब, तुम्ही माझ्या घरच्यांना ओळखता. तुम्हाला असं वाटतं का मी असं काही करू शकेन? तुझ्या घरच्यांना ओळखतो म्हणूनच असा प्रश्न पडतो की एवढ्या रात्री तू राज बरोबर दर्ग्यात कशी काय गेलीस? राज आणि तुझं राज आणि माझं एकमेकांना कधीपासून ओळखतेस तू त्याला? काय माहिती आहे तुला त्याच्याबद्दल? आमच्या शेजारी गोदा काकूकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला आला होता. तेव्हापासून कॉल सेंटरमध्ये जॉबला येतो. अजून त्याचे आई बाबा, मित्र परिवार काय माहिती आहे त्यांच्याबद्दल? नाही, त्याचे आई बाबा आता जिवंत नाहीये आणि मित्र परिवार म्हणाल तर त्याला कोणीच नाही. साक्षी देशमुख, IPS ची एक्झाम द्यायला निघालीस ना तू? मग IPS च्या पूर्वतयारीमध्ये माणूस हा समूहामध्ये राहणारा प्राणी आहे एवढं तरी जनरल नॉलेज असायला हवं तुला. याला अपवाद म्हणून एखादा जर समाजापासून फटकून वागत असेल तर तुमच्या या पीर बाबासारखा तो अवलिया असायला पाहिजे. नाहीतर राज उर्फ विवेक बिडकर सारखा खतरनाक अतिरेकी तरी असायला हवा.
मारना क्यों चाहते थे? बोल ना काहीतरी, बोलता येत नाही का तुला? कोण आहेस तू? का हल्ला केला त्याने तुझ्यावर? काय असं काय बोलत का नाही काही? आपण त्याला एवढी मदत केली, त्या गुंडांपासून वाचवलं आणि हा काही रिॲक्टच. सॉरी हवेस तर मी कान पकडते, पण तू रडू नकोस ना. मला कळतच नाही माझं काय चुकलं ते, पण मी मुद्दाम नाही सांगितलं साईमांना. मला जरी माहिती असलं असतं की साईमा तुला ओरडणार आहे, मग मी त्यांना नाही सांगितलं असतं. नाही बाळा, तुमचं काही चुकलं नाही. पण साईमा का रागवलं तुझ्यावर? असं ते सर्वांवर का रागवतात? मला काही कळतच नाही. ती देवयानी किती छान आहे, तरीही त्यांना ती आवडत नाही. प्रिया तू रडू नकोस ना. मी म्हंटल ना मी चुकले, पर तसं मी नाही करणार. तुला खूप त्रास होतो ना माझ्यामुळे. तुमच्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही. तुम्हीच तर आमचा विसावा. नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा राज गुन्हेगार नाही असू शकत. म्हणजे मला मान्य आहे की राज जर गुन्हेगार नाहीये तर तो पळून का गेला? तुमचं तर एकमेकांवर प्रेम होतं ना, मग तुला एकटीला सोडून तो पळून का गेला? बोल ना साक्षी. गैरसमज आमचा नाही, गैरसमज तुझा झाला होता. आता हे फोटो बघून तरी तुझा गैरसमज दूर झाला असला पाहिजे. राज उर्फ विवेक बिडकर आणि त्याचे साथीदार गेले कित्येक दिवस या शहरामध्ये लपून होते. आम्ही त्यांचा पाठलाग करतच होतो. केवळ नशीब बलवत्तर म्हणून गेल्या वेळी राज उर्फ चिन्या आमच्या हातून निसटला आणि यावेळी सुद्धा तो आमच्या हातून निसटलाय. पण यावेळी तो कुठे आहे हे तू आम्हाला सांगू शकतेस? मला नाही माहित तो कुठे आहे ते. मलाही जाणून घेण्याची घाई नाही. तुला माहिती झाल्यावर सांगितलंस तरी चालेल. कॉन्स्टेबल हिला घेऊन जा. नाही साहेब, साहेब एक मिनिट माझं ऐकून तर घ्या. एक मिनिट थांबा. माझं ऐकून तर घ्या. मला काय एक मिनिट. माझी एक रिक्वेस्ट आहे. बोला. मला माझ्या घरी फोन करायचा आहे. करा ना. इथे किती दिवस राहायची इच्छा आहे हेही जरा सांगा घरच्यांना, म्हणजे ते उगाच काळजी करणार नाहीत. ते मला द्या. नंबर सांग. काय? 7 6 घ्या. हॅलो हॅलो. देव. साक्षी. अगं साक्षी, कुठे आहेस तू? किती वाजले माहितीये का? मी किती काळजी करतो इकडे तुझी. लवकर घरी ये. तू आहे कुठे पण ती? साक्षी काय? साक्षी रडतेस का तू? काय झालं? अगं काय झालं? कुठे आहेस तू साक्षी? देव, मी पोलीस स्टेशन मधून. अगं काय म्हणते ती? कुठे आहे? कुठे तू? तिथे काय करतेस? देव,
परीक्षा दिल्यानंतर मी राजला भेटले. त्यांनी सांगितलं म्हणून मी त्या पीर बाबाच्या दर्ग्यात गेले होते. देवगती काय बोलते मला सांग तरी. मग काय देव प्लीज ये ना इकडे. ठेवा फोन, ठेवा. तुम्ही फोन ठेवते. देव अगं काय झालं मला सांग ना. काय म्हणत होती ती? कुठे आहे? एकटीच आहे का? काय काय झालं मला सांग ना देव. पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला तिथे काय करते ती? राज अतिरेक्यांना सामील आहे. राज अतिरेक्यांना सामील आहे. राज अतिरेक्यांना सामील आहे. साक्षी, आई 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 आई, काका काका काकू, आई आई. डॉक्टर, आई बरी होईल ना? डोंट वरी, आमचे प्रयत्न चालले. काही सिरियस तर नाही ना? म्हणजे काळजी करण्यासारखं काही आहे का? त्यांचा ECG काढलाय. काही काळ त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. तोपर्यंत इतर रिपोर्ट्स येतील, त्यानंतरच आपल्याला कळेल की त्यांना नेमकं काय झाले ते. तरी डॉक्टर, हे बघा, आमचे प्रयत्न चाललेत, पण कदाचित हा हार्ट अटॅक असावा. इतर रिपोर्ट्स आल्यानंतरच नेमकं काय ते कळेल. डॉक्टर प्लीज. हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. काय ते मी बघतो. आई डोळे उघड ना. आई प्लीज. आई प्लीज एकदा डोळे उघड. अरे मकर, घाईघाईन कुठं निघालायस? काकू, अगं बहिणीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. दीक्षाला हो, देऊ तिकडे एकटीच आहे. तिच्यासोबत मला जायला तिला हवं. झालं काय? पण तिला धक्का बसला. साक्षीला पोलिसांनी अटक केली ना. साक्षीला पोलिसांनी अटक केली? साक्षीने काय केलं? काकू, मला खरं खोटं काय ते माहिती नाही. मी घरी नव्हतो. मला घरी आल्यावर अभिलाष आणि श्रावणीने सांगितलं की ती राजसोबत कुठेतरी गेली होती. तिथे राजने गोळीबार केला आणि काय? त्यात काही माणसं दगावलेत. काकू, राज पळून गेलाय आणि साक्षी बिचारी पोलिसांच्या तावडीत सापडली. काकू, तू बस. राज राज असं नाही करायचा. राज, चल चल, मी तुझ्या बरोबर येते. अगं, तू कुठे येतेस? तू घरी जाऊन थांब ना. नाही नाही, मला घरी चैन पडणार नाही. मी प्रतीक्षाला कुठे ठेवले? हॉस्पिटलमध्ये. हो. काकू, तू नाही, मी तुझ्या बरोबर बर, येते. चल चल चल.
हे काय झालं आई? तू इथे अशी हॉस्पिटलमध्ये, साक्षी पोलीस स्टेशन मध्ये, ती कशी सुटणार आहे देव जाणे. आई तू तरी लवकर बरी हो ना. वाघे साहेब, वाघे साहेब, मी काही नाही केलंय. वाघे साहेब, मी काही नाही केलंय. राज! का म्हणून गेलास तू? का म्हणून गेलास? डॉक्टर रिपोर्ट आले का? काय काय म्हणतायत रिपोर्ट? मिस देवयानी, इट्स अ केस ऑफ सिव्हिअर हार्ट अटॅक. इट्स अ केस ऑफ सिव्हिअर हार्ट अटॅक. इट्स अ केस ऑफ सिव्हिअर हार्ट अटॅक.